भिशी, किटी आणि कट्टा याचा आणि आपल्या आरोग्याचा काही संबंध आहे का? हो, आहे ना. त्यासाठी आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा WHO नी हेल्थची केलेली व्याख्या आधी समजून घेतली पाहिजे. WHO च्या प्रमाणे हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. याचाच मराठीतून आपण अर्थ समजून घेऊयात. आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा अशक्तपणाचा अभाव असं नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची अवस्था आहे. आरोग्याच्या व्याख्येच्या अनेक पैलूंमध्ये जसं आपण शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याबद्दल बोलतो, तसंच सामाजिक आरोग्य सुद्धा उत्तम असणं आवश्यक आहे. आपल्याला वाटतं आपण अगदी वेल कनेक्टेड आहोत. काहींना असंही वाटतं की मी इतक्या नंबर ऑफ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कनेक्टेड आहे. ते कनेक्शन नाही आहे, ते सोशल कनेक्शन नाही आहे. तुम्हाला माणसांच्या बरोबर गप्पा मारून त्याच्यातून जे समाधान मिळणार आहे ते ऑनलाईन कनेक्शन्समधून मिळणार नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही डॉक्टर्स सगळ्यांना सांगतो की समाजाशी वेल कनेक्टेड राहा. त्यासाठी मग तुम्ही भिशी, किटी, कट्टा याचा वापर करा किंवा सण, समारंभ, सामाजिक कार्य याच्यामध्ये मिसळा, लोकांशी बोला, आपली दुःख हलकी करा. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आणि या उलट जे लोक सोशली आयसोलेटेड असतात, लोकांना भेटत नाहीत, समारंभांना हजर राहत नाहीत, एकटे एकटे राहतात, लोकांमध्ये मिसळत नाहीत, अशा लोकांमध्ये मानसिक ताण वाढून त्यांच्यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, स्ट्रोक अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. दीर्घकाळ जर आपल्या मनावर ताण असेल तर तो ताण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. ताणतणावाचं योग्य नियोजन करणं शक्य आहे आणि ते योग्य नियोजन करून आपल्याला आपलं आरोग्य जपता येतं. ते नियोजन करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे फेस टू फेस कम्युनिकेशन, जे आपल्याला वेगवेगळे समारंभ, भिशी, किटी, कट्टा यामधून सहजी शक्य असतं. भिशी, किटी आणि कट्टा यांचा आपल्या शारीरिक आरोग्यावर, आर्थिक आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दलही मी पुढे कधीतरी बोलणार आहे. त्यामुळे आरोग्यधन चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळी, नातेवाईकांना सुद्धा या चॅनलबद्दल माहिती जरूर पोचवा. असंच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.